हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चैतन्य दांडगेज लाईफ जर्नी. मी आज सकाळी सकाळी 9ला उठलो आणि आता तुम्हाला दाखवतो मामा काय करताय. इकडे मामा मशीनवर बसलेले. हे बघा, ही अशी मशीन असते ती जी कास्य थाळी ते फ्रंट कॅमेरामध्ये दिसणार नाही बहुतेक व्यवस्थित कशी मशीन राहते ती. मित्रांनो, या फोनची चार्जिंग टिकत नाही आहे, पण ह्या फोननी चार्जिंग करू लागलो. चार्ज म्हणजे ब्लॉग घेऊ लागलो. छोट्या फोनचा कॅमेरा बऱ्यापैकी असा दिसतो, म्हणजे त्याने असा वर्क करतो, तरी पण ठीकठाकच आहे. मोठ्या फॅनपेक्षा छोटा फोन थोडा हेच आहे. आणि आता थोडा गेम वगैरे खेळू. जेवण वगैरे केलं आत्ताच. उद्या पेपर आहे, पेपरचा अभ्यास. आणि आता बघता बघता संध्याकाळच झाली. काल मस्त गेम खेळत होतो. कालचंच टी शर्ट घातलंय आज. इथं मेन्शन की एका दिवशी 2 ब्लॉग काढले, आणि असं जमत पण नाही जर कंटेंट नसलं तर. जाऊ द्या. पण आता मामा काय करताय. मामा हे इकडे भेंड्या कापू लागल्या आणि मामी स्वयंपाक करते, आणि मी पण त्यांना मदत करतोय. आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, आणि हे इकडे मामी चालू आहे आता स्वयंपाक. काय मामी आज मसूर की दाल. हो, आज पण फेवरेट आहे माझी. मित्रांनो, आता माझ्याकडे ब्लॉगचा स्टॉकच नाही राहिला. जेवढे होते सगळे गेले. आणि आता आज ब्लॉग काढतोय आणि उद्या अपलोड करू लागलो मी, कारण की स्टोरीचा खूप प्रॉब्लेम झाला आहे, कारण की गेमिंग खेळू लागलो म्हणून. आणि माझे पेपर पण चालू होऊ लागलेत उद्यापासून, तर त्याचा पण अभ्यास करायचा आहे, कारण की अभ्यास केल्यानेच होते काहीतरी. पण करणे राव. माझे स्वतःचे ब्लॉग्स बघायला एवढी कॉमेडी वाटते मला. म्हणजे मी हसतो, म्हणजे पूर्ण बघणंच होत नाही माझ्याकडून. नुसतं हसू येतं मला. मी काय काय करतो काय काय नाही ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, पप्पा गेलेले आहे आता गावाकडे लग्नाला, आणि आणखीन ते माझ्या दिदीच्या लग्नाला पण जाणार आहे, ताईच्या. कारण की माझे पेपर आता चालू आहे, होणार आहे म्हणजे उद्यापासून, तर माझं जाणं होणार नाही. म्हणजे माझा पूर्ण हप्ता त्या पेपरमध्येच राहणार आहे, तर मला लग्नाला पण जाता येणार नाही. म्हणजे पप्पा वगैरे जातील, काका वगैरे सगळे. हो ना राव, जेव्हा पण काही काम असलं तेव्हा पेपर येऊन जातात मध्येच. आणि चला, तुम्हाला आता माझं गेमिंग चॅनल दाखवतो. काल जे म्हटलं होतं ते मी आता सध्या माझी किती गेम्स खेळलेले आहे. आणि त्याच्या पहिले कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल, तुम्हाला माहिती आहे मी पहिला PC गेम पण खेळतो आहे माझा, सेकिरो नावाचा. जसा आम्ही फर्स्ट एपिसोडच खेळायला. माझ्याकडे आता लॅपटॉप नाही, मित्राकडे आहे, त्याच्यातमध्ये खेळू लागलो मी. थांबा, तुम्हाला दाखवतो आता गेमिंग चॅनल माझं. हे बघा मित्रांनो, प्लेड बाय चैतन्य. ओनली 38 सबस्क्रायबर्स. व्ह्यूज म्हणजे 1-2च येऊ लागले सध्या. आणि चला, तुम्हाला मी किती गेम्स खेळले ते पण दाखवून देतो. हे बघा, हे चॅनल मी 4 वर्षा पहिले उघडलं होतं आणि फेस रिव्हील केला होता आता लेटेस्टमध्ये. आणि 4 वर्षा पहिले फक्त फ्री फायरचेच व्हिडिओ होते. 4 वर्षा पहिले टाकलेले, जे काफी कॉमेडी होते. जर तुम्ही हा फनी बुयावाला व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल 4 वर्षा पहिले मी कसा गेम प्ले होता माझा. आणि काय शोक आता लेटेस्ट मॅच टाकलं होतं, आणि मग फेस रिव्हील केला. त्याच्या पहिले चॅनलवर नव्हतो, विदाऊट फेस खेळत होतो. आणि मग सुरुवात झाली सॉडिगो सिरीजची, जिचे आले टोटल 41 एपिसोड्स सॉडिगो गेमचे. हा एक गेम खेळला, आणि आता हा दुसरा पण कंप्लीट झाला, निंजा आराशी नावाचा.
आणि आता याचाच पुढचा पार्ट करंटली खेळू लागलो मी, जे 10च एपिसोड आहे. पहिले 1000 व्ह्यूज आले पहिल्याला, दुसऱ्याला 200 व्ह्यूज कंप्लीट झाले, म्हणून टोटल 28 दिवसाचे व्ह्यूज आहे 800. नाही तर म्हणशान की एकाच दिवसात एवढे कसं काय आले. मित्रांनो, तुम्हाला गेमिंग चॅनल याच्यासाठी दाखवलं की आता 3 महिन्यामध्ये 200 नाही तर 300 सबस्क्रायबर करायचे, जे की माझे व्लॉगिंग चॅनलचे सुद्धा झालेले नाही आणखी. पण मग गेमिंगमध्ये कसं हिंदी लँग्वेज वापरू लागलो मी, आणि हिंदी थोडी सुधारली बऱ्यापैकी. आणि गेमिंगमध्ये कसं पहिलेच माहीत राहतं काय करायचं आहे. ब्लॉगिंगमध्ये दिवस कसा होतो मलाच काय नाही, काय सांगावं. असे दिवस येऊ लागले, असेच जाऊ लागले, येऊ लागले जाऊ लागले, काही माहीतच नाही काय. आणि बघू आज तारीख किती आहे, आज 6 एप्रिल आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. 6 जुलैला माझे 300 सबस्क्रायबर झाले पाहिजे. बघू होतात का नाही गेमिंग चॅनलचे. आज काही करायला नव्हतं तर चॅलेंज घेऊन टाकली. बघू आता कंप्लीट होतं का नाही. आणि आता मामीसोबत पिक्चर बघू लागलो एक हॉरर. अरे उद्या परीक्षा आहे, मला अभ्यास केला पाहिजे पण मूडच होत नाही आहे. पेपर नंतर बघा, आता अभ्यासाला बसतो मी. अरे मला मित्राला कॉल करावा लागेल, उद्या कोणत्या परीक्षेचा पेपर आहे, कोणत्या विषयाचा पेपर त्यासाठी. मित्राला फोन केला आत्ता 2-4. मित्र तर माझ्या भारी निघाले. एक मित्र तर गावाकडे आहे आणि एक आत्ताशी घेऊ लागलाय, ट्रेनमध्ये होता. आणि आता एक मित्राचा फोन म्हणजे मी केला तर त्याला, तोच मला म्हणे की भाई पेपर मला माहीत नाही, आता ग्रुपवर चेक कर म्हणे तुझं, मला बी पाठव म्हणे काय असेल तर, का म्हणजे काही इम्पॉर्टंट असेल तर. आता काय म्हणावं भाई, मित्रांना एवढे भारी भारी मित्र भेटलेले. आता मला बी अभ्यास करणे, त्यांना बी पाठवणे. आता जाऊ दे मित्रांनो, आता अभ्यासाला बसतो. पण गेमिंग चॅनलचं चॅलेंज घेतलं, तसं ब्लॉगिंग चॅनलचं पण चॅलेंज घ्यायला पाहिजे ना. मी एका हप्त्यात 1000 सबस्क्रायबर करणार होतो, जे की नाही झाले एका हप्त्यात 1000 सबस्क्रायबर. आणि मग आता ब्लॉगिंग चॅनलचं पण चॅलेंज घेतो की 3 महिन्यात 500 सबस्क्रायबर करूच. बघू या होत आहेत का नाही. आणि आता गेमिंग चॅनलचं जुलैमध्येच किती, 6 जुलैला त्याचे झाले पाहिजे 300 सबस्क्रायबर, आणि ब्लॉगिंग चॅनलचे झाले पाहिजे 500 सबस्क्रायबर. बघू होत आहे का नाही. हां म्हणजे बड्डेच्या वेळेस, म्हणजे जुलै महिन्यात माझा बड्डे पण आहे मित्रांनो, त्याच्यामुळे जुलै मंथ चूज केला मी. कुठे नाही जाणार मी, बड्डेच नाही करायचा मला. आणि जुलैमध्ये बड्डे पण आहे माझा 9 तारखेला. बघूया. मला तर काही इच्छा नाही बड्डे गिड्डे करायची, आणि जाऊ द्या, बड्डेचा काही विषयच नाही. आता जसा जसा बड्डे येतो तसा तसा मूड खराब होत लागला. आणि चला आता आजचा व्लॉग इथेच संपवतो, आणि भेटतो तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये परत. बाय बाय.